नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 18 आणि 19 जूनला आपण बघितलेलं होतं की पावसाचं फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की 20 तारखेपासून आपल्या भागामध्ये पाऊस हा पडणार आहे. तर आपल्या भागामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या शहरांमध्ये पाऊस पडणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 तारखेचा पूर्ण हवामानाचा अंदाज हा बघणार आहोत आणि 21 तारखेला कोणत्या कोणत्या भागामध्ये पडू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. काय की आपण व्हिडिओमध्ये बघतोय की नाशिकमध्ये म्हणजे नाशिकमध्ये पाऊस हा दाखवला जातोय. आपण बघतोय शनिवार 20 तारखेचा 4 वाजेनंतर 3 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज. तर आपण बघतोय नाशिक जिल्हा. तर मित्रांनो, नाशिकमध्ये जर तुम्ही बघायचं जर ठरलं तर नाशिकमध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. नाशिक, दिंडोरी, त्र्यंबक, पेठ, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितला तर निफाड तालुक्यामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतोय. त्याचबरोबर कोठुरे, सायखेडे, लाखलगाव, चिंचोली, इकडे जर बघितलं तर सिन्नर, मुसळगाव, दुबेर, अजून इकडे नांदूर, शिंगोटे, कणकवली, वावी या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तर इकडे जर बघितलं तर मुसळगाव, सिन्नर या ठिकाणी आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. बोरगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, भेंडाळी, सायखेडे मगाशी आपण बघितला, सायखेडे, कोठुरे, निफाड, नैताळे, तर या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर विंचूर, लासलगावला हवामान हे जरासं कोरडा आणि ढगाळ वातावरण राहणार आहे. देवगावला सुद्धा ढगाळ वातावरण आहे. पाटोद्याला तर पूर्णतः कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे येवला, सोनारी, सांगवी, इकडे जर बघितलं तुम्ही तर वातावरण पूर्णतः कोरडं आहे. नगरसूल, कुसमडी, अंकई, मनमाड इकडे पाऊस नाहीये. त्याचबरोबर चांदवडमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते. तर इकडे हिरापूर, परसूलमध्ये ढगाळ वातावरण ते हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. धोडंबे, खेरवाडीला सुद्धा पाऊस हा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. साकोरे, त्याचबरोबर अभोना, इकडे जर बघितलं तर ओझर, वणी या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतोय. त्याचबरोबर पिंपळगाव, बसवंतला सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्याला पाऊस आता पडणार आहे. इकडे जर तुम्ही बघितला तर सुरगाणा, सापुतारा, त्याचबरोबर अजून जर बघायचं ठरलं तर इकडे आपण बघतोय तर नाशिक भागामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर शेतकऱ्यांना दिलासा तर नक्कीच मिळू शकतो, कारण की पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मालेगाव, मनमाड, नांदगाव, वैजापूर, तर कोपरगाव या ठिकाणी पाऊस हा अजिबात नाहीये. ढगाळ वातावरण राहणार आहे. इकडे अहिल्यानगर मधील लोणी, श्रीरामपूर, राहुरी, त्याचबरोबर उंबरे, सोनई, त्याचबरोबर मुसळवाडी, देवळाली, प्रवरा, कान्हेगाव, इकडे बेलापूर, श्रामपूर, ब्राह्मणगाव, खोकर, टाकळी, भान, कमलपूर, कानपूर, त्याचबरोबर जाफराबाद, चांगदेवनगर, जळगाव, एकरुखे, मोरेवाडी, राहाता, शिर्डी, पोहेगाव, खुर्द या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत नाहीये. ढगाळ वातावरण आहे मिळतंय. अजूनही जर तुम्ही इकडे जर बघितलं तर राजुरी, लोणी, कोल्हार, देवळाली, प्रवरा तर आपण बघितलंच आहे. तर इकडे सुद्धा डेहेरे, धनगरवाडी, त्याचबरोबर कोसपुरी, इकडे जर बघितलं तर सेंदी, अहिल्यानगर मध्ये सुद्धा पाऊस नाहीये. त्याचबरोबर चास, पिंपळगाव, त्याचबरोबर रांजणगाव, तर हा जो भाग आहे, अहिल्यानगरचा जो भाग आहे, हा शनिवारी 3 वाजेच्या आसपास हा ढगाळ वातावरण सुद्धा असणार नाहीये, वातावरणच नाहीये. तर आता आपण बघणार आहोत अजून त्या बऱ्याचशा ठिकाणी. जर आपण जर बघितलं तर इकडे तुम्ही बघू शकता आष्टी, बेळगाव या ठिकाणी पाऊस आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण ही बघायला मिळतंय. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही बघू शकता की जामखेड, पाटोदा, बीड,
इकडे जर बघितलं शिरूर, कसार, भगूर, इकडे नाशिकचा हा भाग जर बघितला तुम्ही, भगूर, पैठण, पाथर्डी, कर्जत, करमाळा, इंदपूर, अकलूज बघू शकता तुम्ही. इकडे सुद्धा वातावरण कोरडं आहे. पंढरपूर, सांगोले, त्याचबरोबर इकडे सांगली, तासगाव, विटा, मायनी, साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरण ते हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. पाटण इकडे सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर अजून जर बघितलं तर आपण तर कणकवली, मालवण इकडे बघू शकता तुम्ही, मालवण, सावंतवाडी, तर इकडे जे आहे तर इकडे कोरडं वातावरण आहे आणि कणकवलीला ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर रत्नागिरीला सुद्धा कोरडं वातावरण आहे. जयगडला सुद्धा कोरडं वातावरण आहे. अजून जर भाग बघायचा ठरला तर पुण्याचा जर भाग बघायचा ठरला तर तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा, इथे पुण्याचा हा जो भाग आहे आपला तर हा आपण बघतोय. तर तुम्ही बघू शकता तर हे बघा पुण्यामध्ये तुम्ही बघू शकता सासवड, जेजुरी, तर त्याचबरोबर मोरगाव, इकडे नीरा, तर इथे आहे इथे ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. जेजुरीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. सासवड मध्ये सुद्धा. तर पुण्यामध्ये पाऊस आहे. पुण्यामध्ये हा पाऊस नक्कीच पडू शकतो. वाघोली, इकडे पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसू शकतात. तुळापूर मध्ये सुद्धा, तळेगाव, धमढेरे या ठिकाणी सुद्धा त्याचबरोबर पाऊस आहे. अजून जर बघायचं ठरलं तर पिंपरी चिंचवडच्या नंतर तुम्ही बघू शकता चाकण, इकडे इंदुरी, त्याचबरोबर खेड, त्याचबरोबर मंचर, इकडे जर बघितलं तर जुन्नरच्या नंतर जर अजून आपण पुण्याचा जो काही भाग आहे तर पोही, कर्जत, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता पाऊस हा आपल्याला बघायला मिळतंय. इकडे बघितलं तर टाकळी डोकेश्वरला सुद्धा हलक्याचं ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर अकोले, संगमनेर, ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. आता मुंबईचा जो भाग आहे तर मुंबईच्या भागामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, इकडे जर बघा तुम्ही जवाहर, अजून वापी या ठिकाणी पाऊस आहे. पण इकडे बोईसर, त्याचबरोबर वसई विरार, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, मुंबई, उरण, अलिबाग, नागोठणे या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पेन मध्ये ढगाळ वातावरण आहे. कर्जत मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. लोणावळ्याला सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर माणगाव, मंडणगड, त्याचबरोबर महाड, महाबळेश्वरला सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर खेड, चिपळूण या ठिकाणी सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणे पडू शकतो. इकडे जर बघितलं तर पाटणला सुद्धा पावसाचा सरी हा नक्कीच बरसू शकतात. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी अशी की 20 तारखेला आपल्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचं आगमन हे नक्कीच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ती चिंता जी पडलेली होती ती नक्कीच कमी प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळते. इकडे जर तुम्ही बघितलं तर ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली, निपाणी, त्याचबरोबर कणकवली आपण मगाशी बघितली. तर तुम्ही इकडे बघू शकता सोलापूर, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, लातूर, उदगीर, त्याचबरोबर इकडे बघू शकता तुम्ही मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर परभणी, नांदेड, ठीक आहे, या ठिकाणी जालना, बीड, तर या ठिकाणी आपल्याला पाऊस पूर्णपणे बघायला मिळत नाहीये कारण की पूर्णपणे वातावरण ही कोरड आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओमध्ये 20 तारखेचं 3 वाजेनंतरचं हवामानाचा अंदाज हा आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे हवामान अपडेट जाणून घ्या आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.